या मूवीने स्त्री मनाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन दिला। नवरात्रीच्या 8व्या दिवशी आपण पूजा करतो ती देवी महागौरी यांची, ज्या शुद्धता, शौर्य आणि स्त्री शक्तीचं प्रतीक आहे। आणि याच देवीला सिम्बॉलाइज केलंय पांघरुण मधल्या लक्ष्मीने। खरं श्रीमंत जर फिल्म मध्ये कोणी आतापर्यंत दाखवलं असेल तर ते या लक्ष्मीने। वय अगदी तरुण, पण तिला यातना मात्र कठीण होती। 14 वर्षांची विधवा लक्ष्मी, तिचं तिच्याच वयाच्या दुप्पट असणाऱ्या एका कीर्तनकाराशी लग्न होतं, पण तिचं मन मात्र अजूनही भौतिक सुख आणि शारीरिक आकांक्षांसाठी झुरत होतं। देवी महागौरींसारखीच लक्ष्मी सुद्धा शुद्धतेची प्रतिमा आहे, पण तिच्या आत लपलेली ताकद आणि तिची इच्छाशक्ती इथे मूवीमध्ये दिसते। ती केवळ एक पतिव्रता नाही, तर ती एक अशी स्त्री आहे जी तिच्या इच्छांसाठी धैर्य दाखवते। तिच्या डोळ्यांमध्ये संघर्ष आणि निर्णयात आत्मसन्मान दिसतो। समाजाच्या सगळ्या रूढींना आव्हान देणारी ही लक्ष्मी देवी महागौरींसाठी शौर्य, सौंदर्य आणि अंतर्गत शक्तींचं मिक्सर आहे। आता तुम्ही ही फिल्म पाहिली आहे का? आणि पाहिली असेल तर या लक्ष्मीबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याचप्रमाणे आमची ही नवरात्रीची सिरीज तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्मच्या इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।